नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझे चॅनल टेक्नोकट्टावरती। तर शिवाजी विद्यापीठांच्या परीक्षांबाबत आज मी तुम्हाला एक नवीन अपडेट देणार आहे। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा मिळवण्यासाठी चॅनलच्या बेल बटनला प्रेस करा आणि क्लिक ऑन या ऑप्शनवरती क्लिक करा। तर चला मग जाणून घेऊया त्या अपडेटबद्दल सविस्तरपणे। तर ती अपडेट अशी आहे की शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा ह्या 15 ऑक्टोबरनंतर होण्याची शक्यता आहे। तर त्याबद्दल आपण एकदम सविस्तरमध्ये जाणून घेऊया। शिवाजी विद्यापीठाने अंतिम सत्रातील लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी पुण्यातील एजन्सी निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। त्यामुळे विद्यापीठाने 15 ऑक्टोबरनंतर या परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे। त्याबाबत अंतिम निर्णय विद्यापरिषद घेणार आहे। तर ठळक मुद्दे काय आहेत ते जाणून घ्या। 2 दिवसात प्राध्यापक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल। ऑनलाईन परीक्षेसाठी पुण्यातील एजन्सीची निवड झालेली आहे। पुढे काय आहे वाचूया। कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाने अंतिम सत्रातील लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी पुण्यातील एजन्सी निवडण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे। त्यामुळे विद्यापीठाने दिनांक 15 ऑक्टोबरनंतर या परीक्षा घेण्याची तयारी सुरू केलेली आहे। म्हणजे परीक्षांची आता तयारीला सुरुवात झालेली आहे। त्याबाबतचा निर्णय विद्यापरिषद घेणार आहे। विद्यापीठाने दिनांक 10 ऑक्टोबरपासून अंतिम सत्र परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते। मात्र लेखणीबंद आंदोलन आणि परीक्षा घेण्यासाठीचा एजन्सी निवडीचा प्रक्रिया लांबल्याने विद्यापीठाला परीक्षा पुढे ढकलावी लागली। एजन्सीची निवड झाल्याने आता परीक्षेच्या तयारीची गती वाढली आहे। वेळापत्रक निश्चितीचे काम सुरू झाले आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरच बहुतेक टाइम टेबल जाहीर करण्यात येईल। परीक्षा घेण्याच्या संगणक प्रणालीमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नसंच म्हणजेच MCQ अपलोड करणे सुरुवात झाली आहे। आदिबाबत या एजन्सीकडून येत्या 2 दिवसांमध्ये परीक्षा व मूल्यमापन मंडळातील कर्मचारी, परीक्षाविषयक काम करणारे प्राध्यापक आणि महाविद्यालयांमधील परीक्षा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे। अंतिम सत्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 70,000 आहे। त्यातील 58,400 विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याबाबत पर्यायाची विद्यापीठाकडे ऑनलाईन नोंदणी केली होती। याआधी मी व्हिडिओ बनवलेला आहे की ऑप्शन फॉर्म जो विद्यापीठाने भरून घेतला होता तो फॉर्म कसा भरायचा आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे। तुम्ही जर फॉर्म भरला नसाल तर तो फॉर्म जाऊन भरू शकता। अद्याप 10,700 विद्यार्थ्यांनी पर्याय नोंदवलेला नाही आहे। जर ह्यातले तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही हा फॉर्म लवकर भरा। त्यांच्यासाठी पर्याय नोंदवण्याची अंतिम मुदत आज म्हणजे गुरुवारपर्यंत आहे। या मुदतीमध्ये जे विद्यार्थी पर्यायाची नोंदणी करणार नाहीत त्यांना विद्यापीठ सांगेल त्या पर्यायानुसार परीक्षा द्यावी लागेल। 3 सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे। विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठाला दिनांक 31 ऑक्टोबरपूर्वी परीक्षा घेण्याची कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे। त्यामुळे विद्यापीठाला सुट्टी वगळता 10 दिवसांमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन करावे लागणार आहे। रोज सकाळी 11 ते दुपारी 12, दुपारी 1 ते 2 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत परीक्षा होणार आहेत। म्हणजे दिवसभरात 3 सत्र करण्यात येतील आणि त्या सत्रानुसार टाइम टेबल बनवून तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे। विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन कसं होणार? विद्यार्थ्यांची OTP ही सिस्टीम बनवण्यात आली आहे। ऑनलाईन परीक्षेत विद्यापीठाकडे नोंद असलेल्या विद्यार्थ्याला OTP पाठवण्यात येईल। म्हणजे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरतेवेळी जो मोबाईल नंबर दिला असेल त्या नंबरवरती तुमचा OTP येणार आहे। त्यानुसार संबंधित विद्यार्थ्याची ओळख ठरणार आहे। त्याने OTP टाकल्यानंतर त्याच्या स्क्रीनवर प्रश्नपत्रिका दिसणार आहे। तर ही जी सविस्तर बातमी छापून आली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही जाऊन ती माहिती वाचू शकता। तर माहिती कशी वाटली मला नक्की कळवा। जर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करीन। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच माहितीसाठी सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।